हाय हाय. ओह हाय. अगं तुमच्या इकडे कार घेऊन यायचं ना म्हणजे ॲडव्हेंचर आहे. बाईक घेऊन आलो असतो ना तर लवकर आलो असतो. अरे मी काय बोलतोय, सॉरी. आपण एक काम करूया, आपण पहिली ऑर्डर देऊया मग बोलूया. वेटर, एक कोल्ड कॉफी. आणि तुला? कोल्ड कॉफी. दादा 2 कोल्ड कॉफी. अगं मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली म्हणून तू पण काहीतरी वेगळं ऑर्डर करू शकते. नाही मला आवडते कोल्ड कॉफी. डोंट वरी. कोल्ड कॉफी आवडते. जुळतायत गोष्टी. थँक्यू. कशाबद्दल? मला भेटायला आलीस ना. हां ते बाबांनी जरा जास्तच फोर्स केला असो. पप्पांनी फोर्स केला म्हणून, नाहीतर आली नसतीस. नाही तसं नाही, अगदीच आले असते. एक सांगू तुला? हां सांग ना. तू खूप छान दिसतेस आज. ओके थँक्यू. मी विचारू का एक? विचार ना. तू याआधी रिलेशनशिपमध्ये होतास? रिलेशनशिपमध्ये ऑनेस्टली नाही, कारण वेळच मिळाला नाही. माझा पूर्ण वेळ मी माझ्या करिअरवरती फोकस ठेवलेला. मी खूप फोकस्ड आहे माझ्या करिअरला घेऊन, सो नाही. ओके पण मग तुझं या सगळ्याबद्दल काय मत आहे? कशाबद्दल? अरेंज मॅरेजबद्दल. आय मीन एखाद्या अननोन पर्सनसोबत आउट ऑफ नोवेअर रिलेशन जोडणं आणि आयुष्यभर ते टिकवणं. माझ्यासाठी तरी अवघड आहे हे सगळं. नाही म्हणजे समोरच्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याची मतं त्याचे विचार, हे सगळं मला कळणं आणि त्याहून पुढे पटणं माझ्यासाठी खूप मॅटर करतं. बरोबर आहे. मुळात ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे त्याला आपल्याबद्दल आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी आतून वाटणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुला काय वाटतं? मला वाटतंय तू अगदी बरोबर बोलली आहेस. बिकॉज ऑनेस्टली आय बिलीव्ह इन ऑल दिस. बिकॉज एखाद्या रिलेशनशिपला टिकवायला ना खूप साऱ्या गोष्टींचं कॉम्बिनेशनमध्ये एफर्ट लागतं. एक्झॅक्टली. तरच ती रिलेशनशिप टिकते. म्हणजे बघ ना, म्हणजे समोरच्याच्या आवडीनिवडी, त्याचा वेळ, त्याला गोष्टी समजवणं, त्याच्याकडनं गोष्टी समजून घेणं, या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचं झालं तर म्युच्युअल ट्रस्ट, रिस्पेक्ट, एकत्र टाईम स्पेंड करणं, वेकेशन्सला जाणं, फिरणं. टाईम स्पेंड केल्यामुळे ना रिलेशन ग्रो होते. आणि हो, एकत्र फायनान्शियली स्टेबल होणं, फॅमिलीची काळजी घेणं, ह्या गोष्टी तर मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतात. आणि या गोष्टी जर आपण कव्हर केल्या ना तर मला नाही वाटत की कुठलंच रिलेशनशिप टिकवायला मेहनत लागते, कॉम्प्रोमाइज करायला लागते. इंटरेस्टिंग. केवढं बोललास तू. आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा बराच वेगळा आहेस तू. बराच वेगळा म्हणजे काय? कळेल ना हळूहळू. तू का आलास भेटायला? मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला तू आवडली होतीस. मला आवडेल तुझ्यासोबत लग्न करायला. ओके. तुला आवडेल का? हा काय रिंका बेटा, थांब थांब, चाललीस कुठे? मग कसा वाटला? बरं आहे. चांगला आहे. चला म्हणजे आता लग्नाचा भार उडून द्यायला हरकत नाही. बाबा काय लगेच काय लग्न? तुम्ही सांगितलं म्हणून तुमच्या समाधानासाठी भेटायला गेले ना मी त्याला. मग आता मला विचार करायला वेळ हवाय. ठीक आहे, चल. तू विचार करतेस हे पण काही कमी नाहीये. मला माहिती आहे तू पॉझिटिव्हच विचार करणार. आत्ता देवापुढे साखर ठेवून येतो. ए रिंकू, तू लगेच कशी काय होकार देऊ शकते? अगं कुठे दिलाय मी होकार? आता तुझ्या समोर म्हटलं ना मला विचार करायला वेळ हवाय म्हणून. अगं पण ठीक आहे, भेटले ना मी त्याला. चांगला आहे अगं मुलगा, मॅच्युअर आहे, समजूतदार आहे, विचार करायला हरकत नाहीये. अगं त्याच्या डोक्यात साधे केस पण नाहीयेत. ए गॉन केस,
काय करायचे डोक्यावर केस हं? अरे 12 लाखाचं पॅकेज घेतोय. असे पैसे खर्च केले ना तर 12 लाख पेक्षा जास्त केस डोक्यावर उगवतील. स्वतःच्या लग्नाची केस हँडल करता येत नाही, तिला कशाला बाबा, बोलतेस? बाबा बर राहिलं नाही बोलत. तिला बोललो की लगेच तुला पुळका येतो. हं? पण यंदा तुझ्या लग्नाचा बार उडवून देणार. काय फोटो काढायचे. अच्छा कसे? कॅमेराने. अरे कॅमेऱ्यानेच काढतात फोटो, पण काय रिक्वायरमेंट आहे की नाही साईज वगैरे? ते तुम्ही देतात माहितीये का? ते एक छोटा फोटो एक मोठा फोटो मग अजून छोटा फोटो मग ते कात्रीने कापून तसे. अच्छा पासपोर्ट. नाही 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 पासपोर्ट मी कुठे बाहेर जाणार आहे साहेब? अहो मला ना ते म्युन्सिपाल्टी मध्ये फोटो द्यायचे. अरे चल हे जी कुठून कुठून येतात. थोडं वर बघ, थोडं खाली. हा डोळे मोठे. एवढे पण मोठे नाही. हा स्माइल आणि एक सेकंड. हा बाबू बोल ना. काय गुड न्यूज? आलो आलो 5 मिनिटात आलो पोचतोच. दादा थोडं लक्ष द्या, मी आलोच. अहो अहो ओ दादा ओ दादा ओ माझे फोटो. ओ दादा ओ आओ ओ स्टुडिओ ओ दुकान ओ मालक. एक्सक्यूज मी. येस मला फोटो काढायचे होते. या ना आपलंच दुकान आहे या. तुम्हाला छोटे फोटो काढायचे की मोठे फोटो? काय? नाही काही नाही. याला कशाला बोलवलं इकडे? याला पण कशाला बोलवलं इकडे? ओय मी आधी आलोय, तू निघ. ए तू आधी आलाय तर मग तू आधी निघ, मी आत्ताच आलोय. तुम्ही आज तरी माझं ऐकणार आहात का? हा बोल. आम्ही आमचं नंतर बघू. माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक मुलगा पसंत केलाय. काय? पण आपलं ठरलेलं तू थांबणार होतीस ना? हो पण माझ्या घरचे अजून वाट बघणार नाहीयेत. काय करतो का हा मुलगा? LNT मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. स्वतःचं घर तरी आहे का? आहे स्वतःचं घर. आणि स्वतःची गाडी आहे. एक बाईक आहे आणि एक कार आणि 12 लाखाचं पॅकेज आहे. वा उत्तम. मी स्वतः बोलले त्याच्याशी आज. चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, अंडरस्टँडिंग आहे, हेल्पिंग नेचर आहे. मला वाटतं मी करेन त्याच्याशी लग्न. काय? मी हेच सांगायला बोलवलंय तुम्हाला इथे. मला अडकवून नाही ठेवायचंय तुम्हाला. क्षितिज मला माहितीये हे सगळं खूप विचित्र आहे, अवघड आहे, पण माझ्या हातात काही नाहीये. तुला तर माहितीये ना क्षितिज, माझ्या घरचे फोर्स करतायत मला करावंच लागणार आहे. ऍटलीस्ट मी डायरेक्ट निघून तर नाही ना गेले. मी तुम्हाला सांगूनच करतेय ना. अरे वा थँक्यू त्याबद्दल. चिन्मय मी इन्व्हाइट करायला आले होते तुम्हाला.
तुम्ही दोघही माझे चांगले मित्र आहात आणि राहाल. याल ना तुम्ही दोघही? पूर्ण बिझी आहे, मला जमणार नाही. माझं पण स्केड्यूल टाईट आहे, मी अवेलेबल नसेन. सो आम्हाला दोघांनाही तुझ्या लग्नाला यायला नाही जमणार. आय एम सॉरी रिंकल, आपला प्रवास एवढाच होता. तू जाऊ शकतेस. स्वप्नांना लावून पुट्टी, स्वप्नांना लावून पुट्टी. सॉरी. दुःखांना देऊ आज सुट्टी. चिकटपट्टी, 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 चिकटपट्टी. हा एपिसोड खूप छान झालाय ना. मग डिरेक्ट कोणी केलाय? को प्रोड्यूस कोणी केलाय? हो मॅडम, राहून द्या, थँक्यू. तर मग बघायचा का 8वा एपिसोड? हो हो, नक्कीच बघायचं सगळ्यांना. चला तर मग एकत्र बघूया चिकटपट्टी. नात्यांची कट्टी अनबट्टी.